मंदवल्या संचाचा शाहिरी माझ्याजवळ झाला आणि या शाहिरी कार्यक्रमाला सुरुवात करतो। सुरुवातीला शाहीर म्हणला की ढ आणि ढ म्हटलं की शाहीर आला। आपल्याला ऐकायचं आहे शाहिरी पोवाडा, ऐकायचं आहे शाहिरी पोवाडा। तुम्ही टाळ्या वाजवल्या फार बरं वाटलं। आता टाळ्या का वाजवल्या बरं का वाटलं हे तुम्हाला पुढे मी सांगतो। समजा विद्या 64 कलेचा अधिपती गणराया गणपती, त्या गणरायाला आपण पवित्र ते पूर्ण पावन तो देश तिथे हरीचे दास जन्म घेते असा पवित्र पावन असलेला आपला भारत देश। आणि या भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत। आणि या भारतासाठी 15 ऑगस्ट 1947 रोजी हा भारत स्वतंत्र झाला, पारतंत्र्यातून मुक्त झाला। यासाठी ज्या वीर हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या वीर हुतात्म्यांना ही शाहीर मानाची वंदना द्यायची होणार। देशासाठी रणभूमीवरी, देशासाठी रणभूमीवरी अर्पण केले प्राण दयाना। रणभूमीवरी
महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला। तो माझा महाराष्ट्र कसा आहे तर बरोबर रामराम कणखर माझा उघड ढोबळ मातीचा अंतरातबाई संत नांदती बोल सांगती गमतीचा असा गमतीचा बोल सांगणारा माझा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला येणारा किती मोठी भाग्याची गोष्ट आहे। आणि त्या छत्रपती शिवाजीराजांचा गोवाडा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय। ओम नमो जय श्री जगदंबे। Hey!
महाराष्ट्राच्या वाडीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला, पण या छत्रपती शिवाजीराजे जन्माला येण्यापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती जरा ऐकायचं. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र महिलांची वाड्यावस्था मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊल भरवायची जागा नव्हती, कारण चार बाजूला चार साय होता आदिलशाही, सुलतानशाही, मोगलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, आदिलशाही, सुलतानशाही, मोगलशाही, कुतुबशाही, सारी सारी
मग हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार वाढू लागला. तो रस्त्यात गाईचा हत्या जाऊ लागल्या. आया बहिणीची अब्रू लुटल्या जाऊ लागली. जगदंबे जरा बघ काय चाललंय ते. एवढी काग निष्ठूर झाली जगदंबे. जगदंबे यासाठी मला असा बाळ दे. कसा काळाचा काळ करणार हे रामरावचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी. यासाठी जगदंबे मला असा बाळ दे. कसा काळाचा काळ करणार. जगदंबे दार उघड. जगदंबे दार उघड. जिजाऊ मासाहेबांनी विचारलं शहाजी राजांना की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मी बोलू का? अहो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. कारण पूर्वीच्या काळी बायकांना काही बोलायचं असेल तर नवऱ्याची परवानगी घ्यावी लागायची. अहो का हो या हो उठाओ बसाओ बोला हो सगळं हो हो हो. कारण त्याचं कारण असं होतं की पूर्वीच्या काळी नवरे बायकांना मोठी ठेवायचे. दादाला आपोआपच हसायला आलं. मला सांगायची गरजच पडली. पूर्वीच्या काळी नवरे बायकांना मोठी ठेवायचे. आताची परिस्थिती सांगायची गरजच पडत नाही. पण तरी आता विषय निघाला म्हणून सांगतो. माझ्या बाजूला एक आमची मैत्रीण राहत होती. लग्नाच्या अगोदर आमची चांगली मैत्री होती. लग्न झाल्याच्यानंतर 1.5 वर्षाला ती मला भेटली. आता मला ओळखायलाच आलं नाही. ओळखायला याच्यासाठी आलं नाही की लग्नाच्या अगोदर ती एकदम अशी बारीक होती. लग्न झाल्याच्यानंतर 1.5 वर्षाला भेटली ती एवढी झालेली होती. बापू मला असं झालं कसं? तर ती मला सांगत होती. काय सांगत होती? अहो म्हणून मी तर खाऊन पिऊन म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटी. कारण नवरा माझा मोठी सगळं बाई ती मला म्हटली होती मी तुला सांगते तू कोणाला सांगू नको. आता मुंबई शहर माझ्या आवडीचं शहर आहे. आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणाला सांगू नका. ती काय करायची?
मान बसतोयचा पात्याला नवऱ्याला मोठी ठेवणाऱ्या बायाबद्दल मी बोलत नाही. मी सांगतोय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल. जिजाऊ मासाहेब म्हणताय शहाजीराजांना, हो मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, मी बोलू का? त्यावेळेस शहाजीराजांनी हुकराची मान हलवली आणि मग जिजाऊ मासाहेब बोलू लागल्या, काय ऐका, विचारात असता पतिदेव विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बाळ अजून पोटातच आहे, पण बाळाने जन्माला येऊन करायचंय काय? हे जिजाऊ मासाहेबांचं बाळाचं ठरलेलं आहे. आमचं पोरग लग्नाला आलं तरी कळत नाही की आम्ही काय करायचं. ही दुर्दशा आहे आमची. बाळाला सांगितलं की बाळा त्यांच्यासाठी आम्ही पळतोय, तेव्हा तुला पळवायचंय बाळा, माझ्यावर रागवू नकोस. आणि अखेर शिवनेरी किल्ल्यावरती विश्वासरावांना स्वाधीन करण्यात आलं. आणि मग दिवसामागून दिवस लोटल्या जाऊ लागले, महिन्यांमागून महिने लोटल्या जाऊ लागले. पण त्या शिवनेरी किल्ल्यावरती ताई तुमच्यासाठी जिजाऊ मासाहेबांना बोलू लागले, आऊसाहेब तुम्हाला डोहाळे लागलेले आहेत, तुम्हाला काय खावंसं वाटतं ते सांगा, काय प्यावंसं वाटतं ते सांगा, तुमचे डोहाळे आम्हाला सांगा, आम्ही तुमचे डोहाळे बनवू. ताई ती जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे होते, आमच्या आताच्या वयाचे डोहाळे नाही. नमुना सांगू, आमच्या आताच्या वयाला डोहाळे लागल्यानंतर काय खावंसं वाटेल काय प्यावंसं वाटेल त्याचा नेम नाही. तुम्ही म्हणताय म्हणून नमुना सांगतो.
वयाचे डोहाळे झाले पण जिजाऊ मासाहेबांना विचारलं आऊसाहेब तुम्हाला डोहाळे कशाचे लागले जिजाऊ मासाहेब सांगतायत मला डोहाळे कशाचे लागले ऐकायचंय तुम्हाला ऐका ऐका मला डोहाळे कशाचे लागले मला प्राप्त करण्यासाठी घ्यायची वाटते घोड्यावरती स्वार व्हावंसं वाटतंय यवनाचा बंदोबस्त करावासा वाटतंय आणि स्वराज्य निर्मितीचे मला डोहाळे लागले मला राष्ट्रमाता दिवसामागून दिवस लुटल्या गेले महिन्यामागून महिने लुटल्या गेले आणि मग काय घडलं काय अहो 9 मासाची गणना झाली अहो 9 मासाची गणना झाली सुई भीम जाऊन लागली जवळता तिला बोलून लागली जवळता तिला बोलून लागली प्रसूतीची लढत लागली प्रसूतीची लढत लागली जिजाऊ मासाहेबांना नाव केलेलं आहे
शिवाजी राजांचा नामकरणासाठी सर्व सुवासिनी एकत्रित आल्या आणि बाळ शिवरायांसाठी पाळणा गाऊ लागल्या. शिवनेरीवर जन्मलं बाळ छत्रपती शिवाजी राजे जन्माला नव्हते. शिवनेरी ज्यांचे राहिले असतील त्यांनी लावल्या. लगेच वायांचं सुरू होतं नाही, ज्यांचे राहिले त्यांनी लावल्या. तुम्हाला संस्कृतीची कदर नाही असं अजिबात नाही ताई. तुम्हाला संस्कृतीची कदर आहे म्हणून तुम्ही 4 पावलं चालत इथपर्यंत आला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कुठल्याही कार्यक्रमामध्ये मायमौली असणं फार गरजेचं आहे. आता पाळणा जो आम्ही ताई सादर केला, आमच्यापेक्षा पाळणा चांगला तुम्हाला म्हणता येत असतो. तुमच्यासारखा पाळणा आम्हाला चांगला म्हणता येत नाही, कारण तुम्ही 1-1, 2-2 बाळाला जन्म दिलेला आहे. तुम्ही पाळणाला धोका दिलेला आहे, त्यामुळे पाळणा तुम्ही चांगला आणलेला आहे. तुमच्यासारखा पाळणा आम्हाला म्हणता येत नाही. आम्ही आपला प्रयत्न करतोय. आता आम्ही पाळणा म्हणलाय, आमच्या बरोबर फक्त तुम्हाला टाळी वाजवायची. टाळी वाजवाल ना? वाजवाल का? फक्त तुम्ही बोला म्हणजे आम्हाला बरं वाटेल. वाजवाल ना? यस. आमच्या बरोबर फक्त टाळी वाजवायची. ज्या ज्या मायमावळे येत असतील ताई तिकडं मागचे पण बरं का. युगा युगाने योग साधिला. तुम्ही म्हणा हे टाळ्या वाजवतील ना. युगा युगाने योग साधिला. युगा युगाने योग साधिला. शिवनेरीवर पाळणा बांधिला. शिवनेरीवर पाळणा बांधिला. उतरुंडा किती सोन्या चांदीला. उतरुंडा किती सोन्या चांदीला. आनंद झाला सह्यागिरीला. तुम्हाला तुरे आनंद झाला सह्यागिरीला. तुम्हाला तुरे. काही छान टाळ्या वाजवतायत तुम्ही. मी फक्त टाळ्याच वाजवायला सांगितलं माझ्या मायमावला म्हणत पण होत्या. फार छान वाटलं. आता एक काम करू ताई, म्हणता कोण येतं बघूया. इथं असलेल्या सगळ्यांनी पाळणा म्हणला चालतो. आमच्या मागे म्हणायचं ताई, म्हणता ना. युगा युगाने योग साधिला. वा वा वा. यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. ताई तुम्ही इतकं छान आवाज येतोय ना तुमचा, असं वाटतं की मरून तुमच्याच कुठे जन्म घ्यावा. फक्त माझं लग्न आता झालं, मला पोरग व्हायचं राहिलं म्हणून थांबलोय मी, नाही तर माझा निर्णय पक्काच आहे. ताई फक्त जोरात म्हणा. युगा युगाने युग साधिला. शिवनेरीवर पाळणा बांधिला. उतरुंडा किती सोन्या चांदीला. आनंद झाला सह्यागिरीला. तुम्हाला तुरे आनंद झाला. वा 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 वा. ताई इतकं सुंदर म्हणता ना तुम्ही. आता स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्वतःसाठी वाजवा. कारण काय झालं, लॉकडाऊनच्या काळामध्ये अचानकच असे फोन यायचे, हॅलो अण्णा होते, आणि ते त्यात आपण गेलो नाही. आपलं नशीब आहे. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आता ताई तुम्ही ज्यावेळेस पाळणा म्हणत होता ना, त्यावेळेस सर्व पोलीस मंडळी अशा हाताची गाडी घालून हा म्हणा 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 म्हणा. पण आता तुमची बारी. नाही तुम्हाला पाळणा म्हणायला लागणार
काही काळजी करू नका. पाळणा म्हणायचं खाता आपल्याकडे नाही. आता काय करायचं, तुम्ही आम्ही म्हणून फक्त जय जयकार करायचा आहे. जे आपल्याला चांगलं जमतं तेच करायचं आहे. आपले दोन्ही हात वरती करायचे आणि जय जयकार करायचं. काय नाही, जय जयकार दोन्ही हाताच्या वरती सांगायचे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की, छत्रपती शाहू महाराज की, धर्मवीर की. काहीच लक्षातही नाही काय झालं, आपण जय जयकार केलाय कशाचा. दारू पिण्याला जय जयकार आपण केला. आता काय ते धरणात आलं गेला होता. ते म्हणतात ते दारू पिणंच म्हणले. दादा तुमची काही चुकी नाही याच्यामध्ये. खरं तर तुम्ही आमच्या शाहिरावरती विश्वास ठेवला. तुम्हाला माहिती की शाहीर कधी चुकणार नाही, हेच खऱ्या अर्थानं आपलं फार महत्वाची पावती आहे. वाजवायचं तो जोरदार वाजवा झाला म्हणजे विश्वासावरती आपलं सगळं जग चाललेलं आहे. दारू पिण्यालाच आपण जय जयकार केला असता हा कार्यक्रम यशस्वी पूर्ण झालाच नसता. कारण छत्रपती शिवाजी आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी राजांचा आपण जय जयकार करत असतो. आणि कुणी आज उठला 19 फेब्रुवारी जवळ आली की प्रत्येक जण म्हणतोय मी म्हणजे शिवरायांचा छावा. होय माझ्या भावा, तू शिवरायांचा छावा, पण तुझ्या तोंडात पडला छोटाचा मावा. असं कसं चाललं भावा. म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या राजांना आज असलेल्या निर्व्यसनी असलेल्या तरुणाच्या आज या महाराष्ट्राला गरज आहे. छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले आणि सर्व शाहीर मंडळी गाऊ लागले. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे. राष्ट्रपुरुष हे शिवप्रभू राजे, पोवाडे त्यांची मी गाईन. आणि बापाला म्हणतोय पप्पा, बसा महाराज पप्पा. आमचा काही मेळ राहिला नाही. काय ताकद आहे आई या अक्षरामध्ये. अगं आ म्हणला आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचा ज्यावेळी मिलाप होतो त्यावेळी आई या अक्षराची निर्मिती होते. आणि म्हणून जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी आले
छत्रपती शिवाजी महाराज की आवाज आला, चांगला आवाज आला, फक्त 70% आवाज आला, अजून 30% बाकी आहे. जरा जोरात म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. वा वा, 85% काम झालं. आता जराच राहिले. छत्रपती शिवाजी महाराज की. 95% काम झालंय. उरलेलं 5% आपण उत्तर अर्धा देतो. हा कार्यक्रम चालू असताना आवडल्याबद्दल सन्माननीय आडत व्यापारी म्हणजे दावणकर दादा यांच्याकडून चालू असलेल्या या शाहिरी पोवाड्याच्या कार्यक्रमासाठी त्यांनी 500 रुपयाची भेट पाठवलेली आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय सिद्धेश्वर पाटील. पण छत्रपती शिवाजीराजे जन्माला येण्याच्या अगोदर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब जन्माला आल्या पाहिजे. आणि म्हणूनच पुढची सेवा सादर करण्यासाठी मी माधवी उगले यांना विनंती करतो की त्यांनी